सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव. आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिर व विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणामध्ये 15 ऑगस्ट साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतभाऊ पटवर्धन तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री दिनेशजी दारुणकर सर, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री विशाल दारंगावकर आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री जितेंजी भांगरे सर यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषणे व आपले विचार या ठिकाणी त्यांनी प्रकट केली. आपल्या भाषणामधून अनेक विद्यार्थ्यांनी आजच्या स्थितीतील ज्वलंत उदाहरणे देऊन आपण स्वतंत्र आहोत, स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, परंतु आपले कर्तव्य व आपल्या जबाबदाऱ्या पटवून दिल्या. खरोखरच विद्यार्थ्यांची भाषणं ऐकून पालक व विद्यार्थी हे मंत्रमुग्ध झाले होते. आजच्या या कार्यक्रमासाठी हर घर तिरंगा हा जो शासनाचा उपक्रम होता, या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची लेझिम तसेच कवायत असे विविध उपक्रम या ठिकाणी सादर करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. या ठिकाणी आदल्या दिवशीच वरुण राजानं हजेरी लावल्यामुळे सर्वजण आनंदित होते आणि हा स्वातंत्र्याचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला. यानंतर आपले विचार मांडत आहे चिरंजीव शिवांश. आज 15 ऑगस्ट आहे. गांधीजी लढजी वयस्क लोक स्वातंत्र्यासाठी लढले म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण देशावर प्रेम करूया. तिला गावचा मान आहे, बाबा गावाचे गाण आहे. तिला गावचा फान आहे, भारताची शान आहे. जय हिंद, जय भारत. खूप छान शिवांश. जहाँ प्रेम की भाषा है सर्वोपरि, जहाँ धर्म की आशा है सर्वोपरि, ऐसा है मेरा देश हिंदुस्तान, जहाँ देश की भक्ति की भावना है सर्वोपरि. अब यहाँ विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाला के छात्र अपने विचार प्रकट करने वाले हैं. इयत्ता पहिली मधून या ठिकाणी चिरंजीव पार्थ मनोज कुंडारे. माझे नाव पार्थ मनोज कुंडारे. आज 15 ऑगस्ट म्हणजे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. हा मुद्रा मानाचा या भारत देशाला, हा मुद्रा मानाचा या भारत देशाला. चला देऊया सलामी या तिरंगी झेंडेला, चला देऊया सलामी या तिरंगी झेंडेला. आपला भारत देश 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. त्यांना मी वंदन करतो व माझे 2 शब्द संपवतो. जाता जाता मी एवढे म्हणून इच्छितो
तिरंगा है अपनी शान, तिरंगा है अपनी शान, भारत जगात महान, आपला भारत देश जगात महान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. जय हिंद जय महाराष्ट्र. माझा नमस्कार. माझे नाव हसनैन मोहसिन कुरेश. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवसच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले. ते आपण सर्व सैनिकांना सलाम करूया. मला माझा देश खूप आवडतो. मला माझ्या देशावर खूप अभिमान आहे. जय हिंद जय भारत. माझा नमस्कार. माझे नाव राजरत्न रवी भालेराव. मी इयत्ता पहिलीत शिकत आहे. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट हा आपला भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून माझ्या भारत देशावर मला अभिमान आहे. स्वातंत्र्य मिळालं खरं, पण आपल्याला सुजाण नागरिक होता आलं का? लोक अजूनही ट्रॅफिक सिग्नल तोडतात. लोक अजूनही मतदान करीत नाही. अजूनही शाळा सोडतात. मुलींना शिकवत नाही. मग कसले नागरिक, कसला विकास? देश बदलतो नाही. स्वातंत्र्य म्हणजे मोकळेपणा नाही, ते जबाबदारीचे दुसरे नाव आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देण्याहेतू ते म्हणाले, सर्व जग झोपत आहे. आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक अनेक जाती धर्माचे लोक गुणगोविंदाने राहतात. आपल्या देशाचे वैशिष्ट्य अनोखेच आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, सुंदर हे जग में सबसे नाम भी न्यारा है. सुंदर हे जग में सबसे नाम भी न्यारा है. ज्या जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है. निश्चल पवन प्रेम पुराण, हो भारत देश हमारा, हो भारत देश हमारा. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद जय भारत. धन्यवाद. यानंतर इयत्ता 7वी मधून चिरंजीव प्रतीक चेतन गवळी. आपला राष्ट्रीय सण दरवर्षी 15 ऑगस्ट हा सण आपण उत्सवाने आणि आनंदात साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय. माझे सर्व विद्यार्थी मित्र, आज 15 ऑगस्ट. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. ज्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान. ज्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान. भारतात 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अथक परिश्रमातून व खडतर प्रवासातून संघर्ष करून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचेच औचित्य साधून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. त्यासाठी मातृभूमी तुमच्या हातात आहे. या देशाला, या मातृभूमीला फुलवायची गरज तुम्हाला आहे. स्वातंत्र्य टिकवायची गरज तुम्हाला आहे. हे भगतसिंग आपल्याला जाता जाता सांगून गेले. आणि कुठेतरी याच लोकांमुळे आज आपण स्वातंत्र्यात आहोत. आणि आता आपल्याला गरज आहे राष्ट्रनिर्मितीची. मैं नहीं मानती कि राष्ट्र निर्मिती का मतलब है 52 सेकंड राष्ट्रगान में खड़े होना, जोर जोर से नारे लगाना, वंदे मातरम कहना. मैं नहीं मानती ये राष्ट्र निर्मिती है क्योंकि ये वो सदी है जिस देश के युवा मोबाइल पर इंस्टाग्राम, फेसबुक जैसे सोशल नेटवर्क के साइट्स पर डेटिंग, चैटिंग, फ्लर्टिंग के मायाजाल में फंस रहे हैं. महोदय, इस मुल्क का खतरा हिंदुओं से है ना मुसलमानों से है. इस मुल्क का खतरा हिंदुओं से ना मुसलमानों से है. अजी इस मुल्क का खतरा बेईमानों और गद्दारों से है. मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाण आपण राखायलाच हवी.
कारण यामागे अनेक जणांचे बलिदान होते, कित्येकांनी त्याग केले होते, कित्येकांनी तुरुंगवास भोगला होता. आणि आपण आपल्या भारतात आज सुरक्षित आहोत याचं एकमेव कारण म्हणजे आपले ते सीमेवरील जवान. आज ते तिथे आहेत म्हणून आज आपण इथे आहोत. आज ते ईद पर तन्हाई में बस एक इजाफा लाता है, मुझे राखी बांधने बस एक लिफाफा आता है, मुझे राखी बांधने बस एक लिफाफा आता है. मेरी माँ के पैर छुए मुझे अरसा हो गया, मेरे पिताजी घर बैठे मेरे इंतजार में बूढ़े हो गए. मैंने सहूलत का गला घोटा है, जरूरत नाकारी है. मैंने सहूलत का गला घोटा है, जरूरत नाकारी है. मैंने इस देश के लिए, इस वतन के लिए अपनी जान तकवारी है. मैंने इस देश के लिए, इस वतन के लिए अपनी जान तकवारी है. मैं निर्दय हूँ, हाँ मैं निर्दय हूँ. मैं अपने उजड़ते घरों से नहीं डरता. मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता. मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता. मगर मैं डरता हूँ, मुझे डर है. मेरी सरजमी को मेरे अपने उजाड़ेंगे, खून की मोहर से खुद ये सवारेंगे. मेरी सरजमी को मेरे अपने उजाड़ेंगे, खून की मोहर से खुद ये सवारेंगे. मैं मजबूर हूँ, मैं कमजोर हूँ, मैं लड़ नहीं सकता, अपनों की तरफ आगे बढ़ नहीं सकता. हमने हड्डियों को जोड़कर हिंदुस्तान बनाया है. अगर इश्क है इससे तो दिल से अपनाओ. अगर है कोई मजहब हिंदुस्तान बदलाव. अगर है कोई मजहब हिंदुस्तान बदलाव. आणि तेच सीमेवरील जवान आपल्याला जाता जाता म्हणतात, मैं सरहद पर खड़ा हूँ, तुम मेरे घर आंगन पर पहरा दो. मैं सरहद पर खड़ा हूँ, तुम मेरे घर आंगन पर पहरा दो. और एक एहसान कर दो, कभी अपना छोड़कर इस मिट्टी के लिए कुछ कुर्बान कर दो, कुछ कुर्बान कर दो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माझे खूप छान मानसी, तुझ्या आवाजामध्ये सुद्धा अतिशय दर्द होता, जेणेकरून सर्व विद्यार्थी. मान्सून धमाका 30 ते 70% भव्य सूट. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे. तर वाट कसली पाहताय? आजच भेट द्या HM राजपाल. विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा. येवला रोड, कोपरगाव.